मित्रांनो, मी सदलगे सर अक्कोळे स्कूल अक्कोळ पुन्हा एकदा 10वीच्या ऑनलाईन अभ्यास वर्गामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मागील काही पिरियडपासून आम्ही 2 चलपदांच्या रेषीय समीकरण या संदर्भात अभ्यास करत आहोत. आज आम्ही 2 चलपद रेषीय समीकरणांच्या जोडीमध्ये बदलणारी समीकरणे म्हणजे दिलेल्या समीकरणांना 2 चलपदांच्या रेषीय समीकरणामध्ये बदलायचं आणि त्यानंतर त्यांचे उकल काढायचे आहेत. तर स्वाध्याय 3.6 मधील प्रश्न पहिला, खालील समीकरणांच्या जोड्या रेषीय समीकरणांच्या जोड्यात रूपांतर करून सोडवा. त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे 1/2 x अधिक 1/2 y इज इक्वल टू 2. दुसरं 1/3 x अधिक 1/2 y इज इक्वल टू 13/6 असं आहे. तर इथं मी फोडून घेतलेलं आहे. 1/2 गुणिले 1/2 x असं फोडलं अधिक 1/3 गुणिले 1/3 y 1/y इज इक्वल टू 2 आणि दुसरं समीकरण असं फोडलं 1/3 गुणिले 1/x अधिक 1/2 गुणिले 1/y इज इक्वल टू 13/6. इथं आम्ही 1/x इज इक्वल टू p आणि 1/y इज इक्वल टू q मानू. त्यामुळं हे समीकरण p/q अधिक q/3 इज इक्वल टू 2 पहिलं समीकरण होईल आणि दुसरं समीकरण जे आहे p/3 अधिक q/2 इज इक्वल टू 13/6 होईल. त्यानंतर इथं लसावी काढलेली आहे. 2 आणि 3 यांची लसावी 6 येते. त्यामुळं 2ला 3 गुणल्यानंतर ते 3p येते. 3ला 2 गुणल्यानंतर 2q येते. म्हणजे 3p अधिक 2q भागिले 6 इज इक्वल टू 2. त्यानंतर 6 पक्षांतर केलेलं आहे. 3p अधिक 2q इज इक्वल टू 12 झालं. त्याचप्रमाणे इकडच्या बाजूला 2 आणि 2 यांची लसावी 6. इथं 3 असल्यामुळे याला 2 न गुणायचं आणि इथं 2 असल्यामुळे याला 3 न गुणायचं. त्यामुळं 2p अधिक 3q भागिले 6 इज इक्वल टू 13/6. 6 पक्षांतर करा. 6 पक्षांतर केल्यानंतर अंशामध्ये जाते. हे 6ला 6 जाते. त्यामुळं 2p अधिक 3q इज इक्वल टू 13 हे समीकरण 2. इथं समीकरण 1ला 3 न गुणायचं आहे. हे लोप पद्धतीने सोडवायचं आहे. हे समीकरण 1 जे आहे हे समीकरण 1ला आम्ही 3 न गुणलेलं आहे आणि समीकरण 2ला 2 न गुणलेलं आहे. कारण आम्हाला इथं q लोप करायचं आहे. लोप करण्यासाठी त्यांची चलपदं हे सहगुणक सम करून घ्यायला पाहिजे. त्यामुळं पहिल्या समीकरणाला 3 न गुणलं तर आम्हाला 3 गुणिले 3 9p 3 गुणिले 2 6q अधिक 12 36 ह्याला समीकरण 3 म्हणूया. आणि दुसऱ्या समीकरणाला 2 न गुणले 2 गुणिले 2q 4q 2 गुणिले 3q 6q 2 गुणिले 13 36. इथं 3 आणि 4 यांची वजाबाकी करूया. वजाबाकी करत असताना खालील पदांची चिन्ह बदलतात. हे वजा होतं आहे, हे वजा होतं आहे आणि हे वजा होतं आहे. त्यामुळे 6qला 6q गेलं. 9p मधनं 4p गेलं तर 5p येतं आहे आणि 36 मधनं 26 गेलं तर 10 येतं आहे. त्यामुळं इथं उत्तर आलेलं आहे 5p इज इक्वल टू 10 आलेलं आहे. 5 पक्षांतर करा. p इज इक्वल टू 10 भागिले 5. त्यामुळं p इज इक्वल टू 2. pची किंमत समीकरण 1 मध्ये घालूया. समीकरण 1 आहे 3p अधिक 2q इज इक्वल टू 12. 3 गुणिले pची किंमत 2 अधिक 2q इज इक्वल टू 12. 3 दोन्ही 6. 6 अधिक 2q इज इक्वल टू 12. त्यानंतर 6 पक्षांतर केलं. 2q इज इक्वल टू 12 वजा 6. 2q इज इक्वल टू 6. त्यामुळे q इज इक्वल टू 6/2. त्यामुळे q इज इक्वल टू 3. आता p आणि qच्या किमती घालूया. p इज इक्वल टू 2 आहे आणि q इज इक्वल टू 3 आहे. पण pची किंमत 1/x इज इक्वल टू 2 आणि qची किंमत 1/y इज इक्वल टू 3. इथं व्यस्त करून घ्यायचं. 1/xचं x होतं आहे आणि 2चं 1/2 होतं आहे. त्यामुळे x इज इक्वल टू 1/2 आणि त्याचप्रमाणे y इज इक्वल टू 1/3. आता समीकरण दुसरं उदाहरण पहा. 2 भागिले वर्गमूळ x अधिक 3 भागिले वर्गमूळ y इज इक्वल टू 2. 4 भागिले वर्गमूळ x वजा 9 भागिले वर्गमूळ y इज इक्वल टू -1. इथं
1 भागिले वर्गमूळ x इज इक्वल टू पी आणि 1 भागिले वर्गमूळ y इज इक्वल टू क्यू मानूया. त्यामुळं 2p अधिक 3q इज इक्वल टू 2 ह्याच्यापासून आम्हाला मिळेल आणि ह्याच्यापासून हे मिळेल 4p अधिक 4p वजा 9q इज इक्वल टू वजा 1. ह्याला आम्ही 2 मानूया. आता समीकरण 1 इथं आम्हाला क्यू लोप करायचा आहे. त्यामुळं पहिल्या समीकरणाला 9 न गुणूया आणि दुसऱ्या समीकरणाला 3 न गुणूया. त्यामुळं 9 9 दोन्ही 18 9 त्रिक 27 इज इक्वल टू 9 दोन्ही 18 आणि दुसऱ्या समीकरणाला 3 न गुणलं 3 चौक 12 9 त्रिक 27 आणि 3 एक्के 3. इथं क्यू लोप करण्यासाठी यांची चिन्ह भिन्न भिन्न आहेत. त्यामुळे समीकरण 3 अधिक 4 करायचं, बेरीज करायचं. बेरीज करत असताना खालील पदांची चिन्ह बदलण्याची आवश्यकता नाही. 27q 27q गेलं. ह्या दोन्हींची बेरीज 30p इज इक्वल टू 15 कारण 18तून वजा 3 गेलं 15 झालं. त्यामुळं p इज इक्वल टू 15 भागिले 30. त्यामुळं p इज इक्वल टू 1/2. आता p ची किंमत समीकरण 1 मध्ये घालूया. समीकरण 1 2p अधिक 3q इज इक्वल टू 2 आहे. 2 गुणिले 1/2 अधिक 3q इज इक्वल टू 2. 2ला 2 गेलं 1 राहिलं. 1 अधिक 3q इज इक्वल टू 2. त्यामुळं 3q इज इक्वल टू 2 पक्षांतर केलं 1 पक्षांतर केलं 2 वजा 1. त्यामुळं 3q इज इक्वल टू 1. त्यामुळे q इज इक्वल टू 1/3. आता p आणि q ची किंमत घालूया. p इज इक्वल टू 1/2 आहे आणि q इज इक्वल टू 1/3 आहे. पण p ची किंमत 1 वर्गमूळ x आहे इज इक्वल टू 1/2 आणि q ची किंमत 1 वर्गमूळ y इज इक्वल टू 1/3 आहे. दोन्हींचा व्यस्त घ्यायचं. 1 वर्गमूळ x आहे ते x होतं आहे. 1/2 आहे ते 2 होतं आहे. 1 वर्गमूळ y आहे ते वर्गमूळ y होतं आहे आणि 1/3 आहे ते 3 होतं आहे. पण आम्हाला x आणि y ची किंमत असल्यामुळं दोन्हीकडे वर्ग घ्यायचं. दोन्हीकडे वर्ग घेतलं याचं पण वर्ग करायचं आणि याचं पण वर्ग करायचं. x वर्गचा वर्ग x होतो आहे आणि 2चा वर्ग 4. y वर्गचा वर्ग वर्गमूळ y वर्गचा वर्ग वर्गमूळ yचा वर्ग y होतो आहे आणि 3चा वर्ग 9 होतो आहे. त्यामुळे x इज इक्वल टू 4 आणि y इज इक्वल टू 9 अशा दोन किमती मिळतात. आता तिसरं उदाहरण पहा. 7x वजा 2 भागिले x/y इज इक्वल टू 5 आणि 8x अधिक 7y भागिले x/y इज इक्वल टू 15. इथं x/y पक्षांतर करा. त्यामुळं 7x वजा 2y इज इक्वल टू 5xy. इथं पण xy पक्षांतर केलं 8x अधिक 7y इज इक्वल टू 15xy. इथं प्रत्येक पदाला x/y न भागायचं आहे. त्यामुळं 7x भागिले xy वजा 2y भागिले xy इज इक्वल टू 5xy भागिले xy. 8x भागिले xy अधिक 7y भागिले xy इज इक्वल टू 15xy भागिले xy. सरळ रूप दिलं. इथं 7 भागिले y राहिलं कारण xला x गेलं वजा इथं yला y गेलं वजा 2 भागिले x आणि xyला xy गेलं राहिलं 5. इथं सरळ रूप दिल्यानंतर राहिलं 8/y अधिक 7/x इज इक्वल टू 15 राहिलं. त्यानंतर प्रमाणित नमुन्यात मांडून घेऊया. पहिल्यांदा x लिहा वजा 2/x मग अधिक 7/y इज इक्वल टू 5. त्यानंतर 7/x अधिक 8/y इज इक्वल टू 15. इथं 1/x इज इक्वल टू p आणि 1/y इज इक्वल टू q मानूया. त्यामुळं वजा 2p अधिक 7q इज इक्वल टू 5 होईल. कारण 1/x इज इक्वल टू p मानलं आहे आणि 1/y इज इक्वल टू q मानलं आहे. त्यामुळं वजा 2p अधिक 7q इज इक्वल टू 5 हे समीकरण 1 झालं. आणि समीकरण 2 7p अधिक 8q इज इक्वल टू 15 हे समीकरण 2 झालं. इथं p लोप करणं सोपं आहे. त्यामुळं ह्याच्या पहिल्या समीकरणाला 7 न गुणूया आणि दुसऱ्या समीकरणाला 2 न गुणूया. म्हणजे ह्याच्या सहगुणकानं ह्याला आणि ह्याच्या सहगुणकानं ह्याला गुणायचं आहे. गुणल्यानंतर आम्हाला जी पदं मिळतील ती अशी आहेत. वजा 14p अधिक 49q इज इक्वल टू 35 ह्याला समीकरण 3 मानूया आणि 14q अधिक
14p अधिक 16q इज इक्वल टू 30 याला समीकरण 4 म्हणूया. 3 आणि 4 यांची बेरीज करूया. बेरीज करत असताना 14qला 14q गेलं, इथं 49q अधिक 16q 65q आणि 30 अधिक 35 65 होतं आहे. त्यामुळे q इज इक्वल टू 65 भागिले 65 q इज इक्वल टू 1. q इज इक्वल टू 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये घालूया. समीकरण 1 2p अधिक 7q इज इक्वल टू 5 आहे. 2p अधिक 7 गुणिले 1 इज इक्वल टू 5. 2p अधिक 7 इज इक्वल टू 5. 7 पक्षांतर करा. वजा 2p इज इक्वल टू 5 वजा 7 वजा 2p इज इक्वल टू वजा 2. वजा 2 पक्षांतर करा. p इज इक्वल टू वजा 2 भागिले वजा 2. त्यामुळं p इज इक्वल टू 1. p व q ची किंमत घालूया. p ची किंमत 1 आहे, q ची किंमत 1 आहे. पण p इज इक्वल टू 1/x आहे आणि q इज इक्वल टू 1/y आहे. त्यामुळं 1/x इज इक्वल टू 1 आणि 1/y इज इक्वल टू 1 झालं. आता व्यस्त घ्या. 1/xचा व्यस्त x आणि 1चा व्यस्त 1 आणि 1/yचा व्यस्त y आणि 1चा व्यस्त 1 होतोय. त्यामुळं ज्या किमती मिळाल्या ते किमती आहेत x इज इक्वल टू 1 आणि y इज इक्वल टू 1. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं मी 2 गणितं तुम्हाला होमवर्कला दिलेले आहेत. ते म्हणजे 6x अधिक 3y इज इक्वल टू 6xy, 2x अधिक 4y इज इक्वल टू 5xy. इथं काय करायचं आहे, प्रत्येक पदाला xyनं भागायचं आहे. आणि दुसरं जे होमवर्कला उदाहरण दिलेलं आहे, ह्या उदाहरणात 1/x इज इक्वल टू p आणि 1/y इज इक्वल टू q मानायचं आहे. अशा पद्धतीनं ही दोन्ही गणितं तुम्ही पूर्ण करायची आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज जी काही माहिती सांगितलेली आहे ही सर्व माहिती तुम्ही तुमच्या गणित विषयाच्या वहीमध्ये तारखेसह नोंद करून ठेवायचं आहे. आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला पर्सनली फोन करून विचारू शकता. धन्यवाद.